नमस्कार. माय माऊली चॅनलमध्ये तुमचं भरभरून सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज 2-3 दिवस झाले व्हिडिओला टाकलेला नव्हता, त्यामुळे सॉरी. आणि आता पहा, हे ब्रह्मकमळ आमच्या दारामध्ये पहा ना कसं आलेलं आहे. मस्त झाड जुनंच आहे, पण ह्या दिवसात त्याला फुलं येतात हे मला माहीतच नव्हतं. पहिल्यांदाच असे उन्हाळ्यामध्ये हे 2 कळ्या आलेल्या होत्या. जवळजवळ 3-1 हप्ते झाले याला कळ्या आलेल्या आहेत ह्या. आणि आज ते फुलले. आणि पहा, त्याची रात्री 12 वाजता आता सुनबाई आमच्या पूजा करत आहेत, हे बघा. आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला की असे मध्येच कसे काय फुलं आले याला. कारण हे फुलं तर ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यानच येतात ब्रह्मकमळला. या दिवसात येतात हे काही मला माहीत नव्हतं. पहिल्यांदाच मी आमच्या झाडाला आलेले हे ब्रह्मकमळ पाहून राहिली या दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या. आणि ती बघा पूजा करून राहिली मस्त. खूप मस्त वाटलं की फुलं आलेले, इतकं चांगलं वाटलं. कधीचीच आम्ही वाट पाहत होतो की हे फुलं कधी फुलतात, उमलतात. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळीचा हा व्हिडिओ आहे. रात्री पुन्हा एक कळी फुलायची राहिली होती, तर ती फुलायला लागली होती हळूहळू. मग त्या दिवशी पण आम्ही रात्रीच पूजा केली. आणि मग मी म्हटलं आज मी करते. काल तिने केली, मग आज मी करते असं. मग त्यावेळेला मग रात्री खूप हवा पण सुटलेली होती. पण बघा ना, मग रात्री आम्ही पूजा करायला घेतली. आणि 12 वाजता आम्ही परत दुसऱ्या दिवशी रात्री पूजा केली. मी पण केली. हवा भरपूर चालू होती बाहेर बघा. पण पूजा केलीच आम्ही. दिव्यावरती पण काच ठेवलेली होती. दिवा सारखा जात होता तर हवेमुळे. आणि तिला म्हटलं आज पण कर तू. योगायोगाने आपल्या दारी 2 फुलं आलेले आहेत. हे आले नव्यानेच. आश्चर्यच वाटलं मलाही. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. परत तिसऱ्या दिवशीचा आहे हा, सॉरी. सकाळी 4 वाजता सुनबाईनं आमच्या पारायण केलं स्वामी समर्थांचं. आणि पारायण करून ती लगेच स्वयंपाकाला लागली. 10 वाजता आरती करायची होती म्हणून सर्व स्वयंपाक केला तिने नैवेद्याचा. आणि नैवेद्य करून मग सगळी तयारी केली परत आरतीची. नैवेद्य, आरती. आणि हे बघा इथे असं करून राहिली ती. मी शूट घेतलं, जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचं करून राहिली. आणि खूप मस्त, म्हणजे खरंच खूप चांगलं वाटतं घरामध्ये पारायण वगैरे असं झालं की. सांगता येत नाही माणसाला शब्दामध्ये, पण खरंच खूप प्रसन्नही वाटतं. आम्हाला स्वामी समर्थांचं केंद्र खूप जवळ आहे. नेहमी तिथली आरती, पूजा, काही कार्यक्रम असले की आम्हाला सर्व आवाज येत राहतो. आणि तर बघा इथे आरतीची तयारी चालू केली तिने. आणि सगळा स्वयंपाक करून देवाला सर्व नैवेद्य काय काय लागतं सर्व काही सकाळीच स्वयंपाकाला लागली ती. आणि तिनं सर्व काही केलं, हे बघा. दहा वाजता नैवेद्य आणि आरती म्हणे बोलली ती मला की त्या आपण करून घेऊ. आणि आमच्या इथून खालून पण नैवेद्य गेले. जे लोक केंद्रामध्ये पारायणाला बसलेले होते ते लोक पण आमच्याच तिथून रोडवरून गेले नैवेद्य घेऊन. आणि हे बघा आरती चालू केली आम्ही. सर्व तयारी करून मग आरतीला सुरुवात केली. आरती झाल्यावरती मग जे लोक खालून रोडवरून चालले होते ते पण शूटमध्ये तुम्हाला दाखवते मी. त्यांच्या घरचे नैवेद्य जाणार होते का पारायणाची समाप्ती होणार होती तर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. धन्यवाद.